पेक्षाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अळूच्या पानांच्या वड्या. तर सर्वप्रथम इथं मी चिंच आणि गूळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले. त्यानंतर अळूची पानं जी आहेत ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. एकदम हलक्या हाताने धुवून घ्यायची. जे घाण असते ती सर्व काढून घ्यायची. नळाखाली सुद्धा तुम्ही धुवू शकता, पण हलक्या हाताने धुवायची. त्यानंतर मी कापडावर अशी सगळी पानं पसरवून घेऊन हलक्याच हाताने ती पुसून घेतली. पाने तुटणार नाही याची काळजी घ्यायची. त्यानंतर मी पाठीमागचा जो देठ असतो अळूच्या पानांचा तो मी सुरीने अलगद काढून घेतला. दोन्ही साईडचे देठ असतात ते सुद्धा हलक्या हाताने मी काढून घेतले. त्यानंतर पान उलटं ठेवून तसंच लाटण्याने लाटून घ्यायचं, अलगद लाटून घ्यायचं. पान फाटणार नाही याची काळजी घ्यायची. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये 15 ते 20 लसूण पाकळ्या, 5 ते 6 मिरच्या, अद्रक आणि खूप सारी कोथिंबीर घालून पाणी न टाकता वाटून घ्यायचं. त्यानंतर बेसन पिठामध्ये तुम्ही 3 चमचे तांदळाचे पीठ, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, 1.5 चमचा पांढरे तीळ, 1.5 चमचा धने पावडर, त्यानंतर ओवा हातावर मळून घेऊन तो टाकून घ्यायचा. त्यानंतर अद्रक, मिरची, लसूण त्याचं वाटण आणि चिंचेचा कोळ टाकून मिश्रण तयार करून घ्यायचं. मिश्रण घट्ट तयार करून घ्यायचं. पाणी लागल्यास तुम्ही टाकू शकता. त्यानंतर पान उलटंच ठेवून सगळ्यात मोठं पान खाली ठेवायचं. त्याला हे मिश्रण सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं. त्यानंतर मध्यम आकाराचं पान घ्यायचं आणि त्यालासुद्धा मिश्रण व्यवस्थित लावून घ्यायचं. पानं लहान असतील तर तुम्ही 4 पानं घ्यायची, 3 असतील मध्यम आकाराची तर 3 घ्यायची. तर अळूच्या पानांचं जे वरचे ठोकं असतात त्यालासुद्धा तुम्ही मीठ लावून मिश्रण लावून व्यवस्थित असं अळूची पूर्ण रोळ तयार करून घ्यायचा घट्ट असा. त्यानंतर ज्याच्यामध्ये वाफवायच्यात त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून रोळ असे व्यवस्थित ठेवायचे आणि इडली पात्रामध्येच तुम्ही 10 मिनटं वाफवून घ्यायच्या. रोळ वाफवलेत हे कसं ओळखायचं? सुरी जर एकदम कोरडी बाहेर आली तर हे वाफवलेलं आहे असं समजायचं. त्यानंतर गार झाल्यानंतरच वड्या कापून घ्यायच्या. त्यानंतर मीडियम गॅसवर ठेवून तेल टाकून कढईमध्ये वड्या ह्या तळून घ्यायच्या. वड्या तुम्ही म्हणजे डाळ भात असेल तर तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता किंवा टोमॅटो केचप असतं त्याच्याबरोबर सुद्धा तुम्ही वड्या खाऊ शकता. थँक्यू सो मच.